जुन्नरच्या माही मोहल्ल्यात 270 किलो गोमांस हस्तगत करून तिघांना ठोकल्या बेड्या। जुन्नर शहरातील माही मोहल्ला येथे गोवंश कत्तल करून एका खोलीत ठेवले असल्याची अधिकृत माहिती जुन्नर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक पाठवून खात्री केली असता त्या ठिकाणी 270 किलो गोमांस मिळून आले अशी अधिकृत माहिती जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी झंझावात न्यूजला दिली। याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक 16 रोजी पहाटेच्या सुमारास जुन्नर शहरातील माही मोहल्ला येथे गोवंश कत्तल करून एका खोलीत ठेवले असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। सदर बाबत पडताळणी करण्याबाबत जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे आदेशाने जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश टिटमे व पोलीस पथक स्थापन करून पाळत ठेवले असता एका खोलीत 250 किलो गोमांस मिळून आले आहे। सदरची खोली ही फुरकान इम्राहिम बेपारी याचे नावावर असून त्याच्यावर गोवंश यापूर्वीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्यात रेहान दस्तगीर कुरेशी वय 35 वर्ष, अदनान अल्ताफ बेपारी वय 25 वर्ष, आतिफ अहमद कुरेशी वय 36 वर्ष, सर्वनारायण माही मोहल्ला शिपाई मोहल्ला जुन्नर यांना बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणातील आरोपी पाहिजे मुतम्मिल कुरेशी, बिलाल दस्तगीर कुरेशी, समीर सोहेल कुरेशी, शरीन इम्राहिम बेपारी, सर्व राहणार माही मोहल्ला जुन्नर यापूर्वी सुद्धा असेच गोवंश बाबत गुन्हे दाखल असून सदरचे आरोपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत। ताब्यात असलेल्या आरोपी त्यांना अटक करून पाहिजे आरोपींचा शोध घेत आहोत। सदरची कारवाई करत असताना जुन्नर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 170/26 US 189/4/191 सह 4,25 आर्म ॲक्ट मधील पाहिजे आरोपी नामे मोहसिन इक्बाल अतार वय 24 वर्ष यास अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत गोमांस कत्तल याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। सदरची कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहणार असून सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार धनंजय पाटील, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस सब इन्स्पेक्टर ऋषिकेश टिटमे, पोलीस हवालदार सागर शिंदे, मालवणकर पठारे, पोलीस शिपाई कैलास केंद्रे भागवत, शंभू निर्डे, दादा पावडे, RCP पथक जुन्नर उपविभाग यांची पथकाने केली आहे। जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज पहाटे 5च्या सुमारास माई मोहल्ला या ठिकाणी गोमांस एका रूममध्ये कापत आहेत अशी बातमी मिळाल्याने आम्ही पोलीस उपनिरीक्षक टिटमे, पोलीस हवालदार पठारे, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस शिपाई निंद्रे, पोलीस शिपाई भागवत, महिला पोलीस हवालदार मालवणकर, त्यानंतर पोलीस हवालदार सागर शिंदे आणि RCP पथक जुन्नर डिव्हिजन हे सगळं पथक पाठवून त्या ठिकाणी पाळत ठेवले असता एका रूममध्ये फुरकान इब्राहिम बेपारी याच्या रूममध्ये सदरचं गोमांस हे कापताना मिळून आलं। सदरचे गोमांस आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि ताब्यात घेऊन त्याची योग्य ते विल्हेवाट लावत आहोत आणि सदर ठिकाणाहून साधारणतः 270 किलो गोमांस त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अजून 4 ते 5 आरोपी त्याच्यामध्ये पाहिजे आहेत। आरोपी ताब्यात घेऊन त्यांना माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि पाहिजे आरोपितांचा शोध सुरू आहे। यापूर्वी सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने अशा प्रकारे वारंवार जे रिपीटेड ऑफेंडर्स आहेत यांच्यावरती मपोका 56 तसेच इतर तत्सम कारवाया कलमानुसार तडीपारी किंवा अशा पद्धतीचे कारवाया यापूर्वी करण्यात आलेल्या आणि सध्या सुद्धा त्या सुरूच आहेत। तर त्या संबंधी वरिष्ठांच्या एकदम क्लिअर सूचना आहेत
आणि याच्यामध्ये झिरो टॉलरन्स गोवंशबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचं धोरण आहे आणि त्या पद्धतीचे आदेश असल्याने आम्ही त्या कारवाया यापुढे अगदी कठोरपणे आणि रिपीटेड ऑफेंडर असतील त्याबाबत जे प्रचलित कायद्यानुसार आहे त्यानुसार त्यांच्यावरती कारवाया होणार आहे.